नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो, बीएड सीटी 2026 वेळापत्रक आलेलं आहे. एक्झाम तुमची मार्चमध्ये होणार आहे. सो या एक्झामची तुम्ही जर तयारी करणार असाल तर फॉर्म लवकर सुटतील. या डिसेंबर एंड पर्यंत फॉर्म सुटणार आहे. आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की बीएड सीटीचा अभ्यासक्रम, एक्झाम पॅटर्न कसा, अभ्यासक्रम कसा, किती विषय असतात, किती मार्कांसाठी असतं, एक्झामचा ऑनलाईन ऑफलाईन आणि किती मार्कांसाठी किती वेळात सोडवायचे असतात. सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. ऑब्जेक्टिव्ह आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही ते पण मी तुम्हाला सांगतो. सो हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर त्याच्या पाठीमागे 2 व्हिडिओ ऑलरेडी मी घेतलेले आहेत. बीएड सीटी बद्दलची अपडेट त्याच्यामध्ये दिलेली आहे. सो तेही व्हिडिओ बघून घ्या आणि अजून पुढे काही व्हिडिओ माझे येणार आहे ते पण व्हिडिओ नक्की बघा. पण जाण्यापूर्वी अजून एक गोष्ट समजून घ्या की इग्नाइट अकॅडमीकडनं तुमच्यासाठी एक महत्त्वाची अनाउन्समेंट मी करतोय की उद्या तुम्हाला मी म्हणजे उद्या अनाउन्समेंट असणार, पण आत्ताच सांगतो तुम्हाला की इग्नाइटकडनं MBA CET सह इतर जेवढ्याही CETच्या एक्झाम्स असतात CET सेलला, त्या सगळ्यांच्या बाबतीत इन्फॉर्मेशन तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे आणि कदाचित याची बॅच सुद्धा आम्ही उद्या अनाउन्स करणार आहोत. तो विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मदत व्हावी आणि फार कमी फी मध्ये तुम्हाला मार्गदर्शन बॅचेस देण्याचा आमचा मानस आहे. नक्की याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला बॅच हवी आहे का? कशी हवी आहे? मला कमेंटमध्ये मात्र नक्की कळवा. आणि विशेषतः खाली गुगल फॉर्म दिलाय तो पण भरून आमच्यापर्यंत पाठवा. त्यांना आम्ही स्पेशल बॅच अनाउन्स करणार आहोत त्या विद्यार्थ्यांसाठी. ओके, सो आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. बघा, 2 CET असतं, 2 बीएड असतं. एक म्हणजे बीएड तुमचं 2 वर्षाचं असतं, 2 इयरचं बीएड. कोण देऊ शकतं याच्याबद्दल पाठीमागचा व्हिडिओ मी बनवला, एकदा बघून घ्या. जे विद्यार्थ्यांचं पदवी झालंय 3 वर्षाचं ते 2 वर्षाचं बीएड करू शकता. आणि एक आहे तुमचं, हे झालं 4 इयरचं आहे, सॉरी हे फर्स्ट इयर फॉर 4 इयर, हे 4 इयरचं आहे. बघा, हे 4 इयरचं कोण करू शकतं? ज्यांचं 12वी झालेलं आहे ते करू शकतात. आणि एक 2 इयरचं आहे बघा, हे कोण करू शकतं? पदवी झालेले विद्यार्थी 2 वर्षात करू शकतात. याचा एक पॅटर्न कसा आहे बघा. 2 प्रकारचे बीएड आहे, एक इंग्लिश माध्यम मध्ये पण आहे आणि एक मराठी माध्यम मध्ये पण आहे. ज्याला आपण म्हणूया की क्वेश्चन पेपर मराठी आणि इंग्लिश माध्यम मध्ये असतो तुमचा, मराठी माध्यमसाठी. आणि इंग्लिश माध्यमच्या विद्यार्थ्यांना फक्त इंग्लिश मध्येच असतो, ज्याला आपण ELT म्हणतो बघा. सो सिलेबस काय? स्कीम ऑफ बीएड सीटी यामध्ये जनरल पण आणि स्पेशल पण दोघे आले तुमचे, बरोबर. जनरल आणि स्पेशल दोघं पण आले. मेंटल ॲबिलिटी टेस्ट आहे जी तुम्हाला 40 प्रश्न असतात, प्रत्येकाला 1 मार्क आहे, असे 40 मार्कांची टेस्ट आहे. त्यानंतर दुसरी आहे जनरल नॉलेज, 30 प्रश्न 1 मार्क प्रत्येकी, असे 30 मार्कांसाठी. तिसरी टीचर ॲप्टिट्यूड, 30 प्रश्न प्रत्येकी 1, असे 30 मार्कांसाठी. 100 प्रश्न 100 मार्कांसाठी. ह्या 3 विषयांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पण यामध्ये जनरल नॉलेजमध्ये बरेचसे विषय तुमचे येणार आहेत, लक्षात घ्या, बरेचसे विषय तुमचे येणार आहे. आता यामध्ये बघा, सिलेबस जर थोडक्यात बघितलं आपण, काय मेंटल ॲबिलिटी टेस्ट मध्ये द कंटेंट ऑफ दिस टेस्ट एम्स टू जज your reasoning power. It also helps to judge how accurate you can think. This test will contain question based on, बघा कसे क्वेश्चन आहे. पहिला आहे सिरीज, दुसरा आहे सिलॉजिझम, नंतर कोडिंग डिकोडिंग तिसरा सब्जेक्ट आहे, टॉपिक आहे. रिलेशनशिप हा 4था टॉपिक आहे. ॲनालॉजीज हा 5वा टॉपिक आहे. क्लासिफिकेशन हा 6वा टॉपिक आहे. प्रॉब्लेम ऑन डायस हा 7वा टॉपिक आहे. आयदर इन व्हर्बल और नॉन व्हर्बल फॉर्म हा 8वा टॉपिक आहे. असे 8 टॉपिक तुम्हाला मेंटल ॲबिलिटीमध्ये विचारले जाणार आहे. नंतर जनरल नॉलेजमध्ये बघा भरपूर अभ्यास तुम्हाला करायचा आहे. जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला बघा काय काय विचारलं गेलं आहे. सराउंडिंग ॲट लोकल, काय हॅपीनेस इन द सराउंडिंग ॲट लोकल, नॅशनल आणि इंटरनॅशनल करंट तुम्हाला करायचं. लोकल, नॅशनल आणि इंटरनॅशनल काय करायचं तुम्हाला? करंट करायचं आहे, म्हणजे करंटचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. नंतर लेवल इन्क्लुडिंग पास्ट इव्हेंट, करंट इव्हेंट, अफेअर, इन्क्लुडिंग मध्ये काय काय? सायन्स, त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, त्यानंतर हिस्ट्री, त्यानंतर जिओग्राफी, त्यानंतर सिविक्स म्हणजे पॉलिटिकल सायन्स अँड लिटरेचर इन जनरल. हे सगळे सब्जेक्ट तुम्हाला इथे अभ्यासायचे. म्हणजे हा टॉपिक तुम्हाला जरा अवघड जाणार आहे, डिफिकल्ट जाणार आहे. याचा अभ्यास तुम्हाला चांगला करावा लागणार आहे आणि याचं पूर्ण गायडन्स आमची टीम तुम्हाला करणार आहे. तिसरा मुद्दा तुम्हाला आहे टीचर ॲप्टिट्यूड. टीचर ॲप्टिट्यूडमध्ये तुम्हाला काय काय शिकायचं आहे? द टेस्ट एम्स टू नो युअर कॅपॅसिटी. शिकायचं म्हणजे अभ्यास करायचा आहे. कॅपॅसिटी टू बिकम अ टीचर
It will contain काय question related to your neediness to update your knowledge, leadership qualities, awareness about changes in education and society, communication and professional commitment etc. याचा पूर्ण सिलेबस डिकोड करून आमची फॅकल्टी येणार आहे. उद्या परवा 2 दिवसात 3 दिवसात चालू होऊन जाईल. सो ते व्हिडिओ पण तुम्ही बघा, जेणेकरून तुम्हाला त्या व्हिडिओतून माहिती मिळेल की तुम्हाला काय लेवलपर्यंत या सीईटीचा अभ्यास करायचा. आता ही जी सीईटी आहे यामध्ये बघा ही टेस्ट कशी असणार आहे. ही टेस्ट मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे आणि याला 4 ऑप्शन असणार. बघा 4 ऑप्शन. दुसरं काय, नो निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. तिसरं काय, टेस्ट ड्युरेशन 90 मिनिटाचं आहे. म्हणजे 100 प्रश्न, 100 क्वेश्चन, 100 मार्क आणि 90 मिनिटात तुम्हाला सोडवायचा. एका प्रश्नासाठी तुम्हाला 1 मिनिटापेक्षा कमी इथे वेळ मिळणार आहे, लक्षात घ्या. त्यानंतर मीडियम ऑफ सीईटी, ही सीईटी जी असते ती इंग्लिश आणि मराठी मीडियम मध्ये असणार, दोन्ही मीडियम असणार आहे, लक्षात घ्या, दोन्ही मीडियम असणार आहे. याचा सिलेबस डिकोड करून आम्ही तुम्हाला देऊ. ही झाली 4 वर्षाची सीईटी, ज्यामध्ये 4 वर्ष ही झाली MBA बीएड सीईटी जी तुम्हाला मराठी मीडियमसाठी आहे. आणि जी इंग्लिश मीडियम मधून ज्यांना बीएड करायचं आहे, बघा इंग्लिश मीडियम मधून ज्यांना बीएड करायचं आहे त्यांच्यासाठी मात्र पॅटर्न वेगळा आहे. बघा माध्यम मराठी इंग्लिश तुम्हाला मी आता सांगितलं, इथे काय असणार, फक्त इंग्लिश असणार. फक्त बघा कोणतीही MA बीएड इंग्लिश लँग्वेज कंटेंट टेस्ट ELCT म्हणतो आपण त्याला. ही जी एक्झाम आहे इंग्लिश मीडियम साठी, बघा सिक ऍडमिशन टू इंग्लिश मीडियम कॉलेज ऑफ एज्युकेशन विल हॅव टू अपियर अँड क्वालिफाय द ELCT एक्झाम. मग यामध्ये काय, रीडिंग कॉम्प्रेन्शन आहे 20 प्रश्न 20 मार्काला, व्होकॅब्युलरी आहे 5 प्रश्न 5 मार्काला, ग्रामर आहे 8 प्रश्न 8 मार्काला, सेंटेन्स फॉर्मेशन 7 प्रश्न 7 मार्काला, फोनेटिक्स 3 प्रश्न 3 मार्काला, व्हर्बल इडियम्स अँड प्रोब्स आहे तुम्हाला 5 प्रश्न 5 मार्काला, फिगर ऑफ स्पीच 2 प्रश्न 2 मार्काला, असे 50 प्रश्न 50 मार्कांची ही टेस्ट असणार आहे. यामध्ये सिलेबस तुम्हाला काय असणार आहे, तर हा पूर्ण इंग्लिशचा सिलेबस आहे, बाकी कोणताच सिलेबस नाही आहे. त्यामध्ये तुम्हाला ही सुद्धा एक्झाम कशी आहे, मल्टिपल चॉईस, ऑनलाईन आहे, निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. तुम्हाला 60 मिनिटात प्रश्न सोडवायचे 50, बघा 50 क्वेश्चन आहे, 50 मार्कांसाठी आहे आणि 60 मिनिटात तुम्हाला हे सोडवायचे आहे. त्यानंतर मीडियम ऑफ सीईटी काय, ही इंग्लिश आहे. मोड ऑफ एक्झामिनेशन ही सगळी ऑनलाईन, दोन्ही एक्झाम ऑनलाईनच असणार आहे. ELCT विल बी कंडक्टेड फॉर द कॅन्डिडेट ऑप्टिंग फॉर इंग्लिश मीडियम कॉलेज ऑफ आफ्टर द बीएड सीईटी. इंग्लिश मीडियमसाठी ही असणार आहे, मराठी मीडियमसाठी ती असणार आहे, लक्षात घ्या. अशा बीएड सीईटीच्या ह्या 2 एक्झाम आहे, दोन्ही ऑनलाईन आहे, ऑब्जेक्टिव्ह आणि निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. ओके, आता यामध्ये तुम्हाला अजून डिटेल्स याची PDF हवी असेल, सिलेबस, एक्झाम पॅटर्न, शेड्यूल, हे सगळं पाठीमागच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ज्या मेमरी बेस असणार आहे ह्या सगळ्या तुम्हाला हव्या असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला गुगल फॉर्म दिला आहे, त्यामध्ये तुम्हाला सगळी अपडेट आणि PDF मी पाठवतो. तो गुगल फॉर्म फक्त भरून माझ्याकडे पाठवा. ओके, सो याबद्दलची नवीन बॅच पण आमची उद्या अनाउन्समेंट होईल. त्या बॅचचं तुम्हाला जर अपेक्षित असेल, कमी ड्युरेशनमध्ये चांगला अभ्यास करायचा असेल आणि योग्य मार्गदर्शन हवं असेल तर नक्की बॅचेस पण जॉईन करा. उद्या याची अनाउन्समेंट तुम्हाला करणार आहे. सो इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून ठेवा आणि काही अडचण तर ह्या नंबरला कॉल करा. अजून तुम्हाला बीएड सीईटी बद्दल काही माहिती हवी असेल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकून ठेवा. ओके, आवडला व्हिडिओ तर लाईक करा, तुमच्या सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि अजून पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी, पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.